नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पेक्ट्रम अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपले सर्वांचे स्वागत। आज आपण बघणार आहोत 29 ऑगस्ट 2022च्या चालू घडामोडी। चला तर मग सुरू करूया आजची पहिली घडामोड। ग्रँड मास्टर अर्जुन एरिगायसीने 28वी अबुधाबी मास्टर्स ही स्पर्धा जिंकली। 28व्या अबुधाबी मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेतील ग्रँड मास्टर अर्जुन एरिगायसीने 9व्या आणि अंतिम फेरीत स्पेनच्या डेव्हिड अँटॉन गुझारोचा पराभव केला। ग्रँड मास्टर अर्जुन एरिगायसीने 28वी अबुधाबी मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धा 7.5 गुणांसह जिंकली। ग्रँड मास्टर अर्जुन एरिगायसी थेट रेटिंग यादीत 3ऱ्या स्थानावर आहे आणि भारतातील अलीकडील बुद्धिबळ ऑलिम्पियाडनंतर त्याने प्रभावी 35 एलो रेटिंग गुण मिळवले आहेत। 28व्या मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेत ग्रँड मास्टर अर्जुन एरिगायसीने 6 सामने जिंकले आणि इतर 3 सामने अनिर्णित राहिले। अर्जुन एरिगायसी यांचा जन्म 3 सप्टेंबर 2003 रोजी झाला आणि तो एक भारतीय बुद्धिबळ ग्रँडमास्टर आहे। वयाच्या 14व्या वर्षी त्याने ग्रँडमास्टरची पदवी मिळवली आणि ग्रँडमास्टरची पदवी मिळवणारा तो 32वा सर्वात तरुण व्यक्ती बनला। तसेच तो भारताचा 54वा ग्रँडमास्टर आहे। 2015मध्ये अर्जुन एरिगायसीने कोरियामध्ये झालेल्या आशियाई युवा स्पर्धेत रौप्य पदक जिंकले होते। 2018मध्ये तो तेलंगणाचा पहिला ग्रँडमास्टर बनला। वळूया दुसऱ्या घडामोडीकडे। केंद्राने टीबी हस्तक्षेप प्रकल्पांसाठी 75 आदिवासी जिल्हे निवडले। गेल्या 6 महिन्यात आदिवासी लोकसंख्येमध्ये क्षयरोगाची प्रकरणे शोधण्यासाठी सक्रिय प्रकरण शोध मोहीम राबवल्यानंतर आदिवासी व्यवहार मंत्रालय आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या केंद्रीय क्षयरोग विभागाने आता 75 आदिवासी जिल्हे निश्चित केले आहेत, जेथे त्यांना क्षयमुक्त करण्याच्या उद्देशाने पुढील काही महिन्यात लक्ष केंद्रित हस्तक्षेप चालवले जातील। या नियोजित हस्तक्षेपांच्या अंमलबजावणीसाठी मार्गदर्शन करण्यासाठी सरकार जिल्हा स्तरावर प्रत्येकी 2 अधिकारी आणि राज्य क्षयरोग कक्षांमध्ये प्रत्येकी 3 अधिकारी तैनात करण्याचा विचार करत आहे। आश्वासन मोहीम या आदिवासी व्यवहार आणि आरोग्य मंत्रालयांनी हाती घेतली होती आणि तांत्रिक भागीदार म्हणून USAID युनायटेड स्टेट्स एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट आणि पिरामल स्वास्थ्य अंमलबजावणी भागीदार म्हणून समर्थित होते। वळूया तिसऱ्या घडामोडीकडे। भारतीय नौदलाची AK-630 तोफा प्रथम भारतात तयार करण्यात आली आहे। संरक्षण क्षेत्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मेक इन इंडियाला मोठी चालना मिळाली, कारण भारतीय नौदलाला प्रथमच पूर्णपणे मेड इन इंडिया 30 mm दारुगोळा मिळाला। युद्धनौकांवर बसवलेल्या AK-630 तोफांमध्ये दारुगोळा वापरला जाईल। खाजगी उद्योगाने पूर्णपणे स्वदेशी दारुगोळा विकसित केला ही देशासाठी मोठी उपलब्धी आहे। हे 12 महिन्यात केले गेले आहे आणि सर्व घटक स्वदेशी आहेत। चला तर वळूया चौथ्या घडामोडीकडे। न्यायमूर्ती उदय उमेश ललित यांनी भारताचे 49वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली। न्यायमूर्ती उदय उमेश ललित यांनी भारताचे 49वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली। भारताच्या नवनिर्वाचित राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवनात आयोजित समारंभात शपथ दिली। या सोहळ्याला उपराष्ट्रपती जगदीप धनखर, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री उपस्थित होते। ललित यांचे पूर्ववर्ती न्यायमूर्ती NV रमणा हेही शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते। वळूया 5व्या आणि शेवटच्या घडामोडीकडे। के सुब्रमण्यन यांची IMF मध्ये भारतासाठी कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती। माजी मुख्य आर्थिक सल्लागार KV सुब्रमण्यन यांची आंतरराष्ट्रीय नाणेनिधी IMF मध्ये भारतासाठी कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली। त्यांचा कार्यकाळ नोव्हेंबरपासून सुरू होईल आणि 31 ऑक्टोबर 2022 पर्यंत प्रख्यात अर्थतज्ञ सुरसीत एस भल्ला यांचा कार्यकाळ कमी करून 3 वर्षाच्या कालावधीसाठी किंवा पुढील आदेश येईपर्यंत यापैकी जे आधी असेल ते चालू राहील। धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो। स्पेक्ट्रम अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी स्पेक्ट्रम अकॅडमीचे YouTube चॅनेल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। लाईक केल्याबद्दल धन्यवाद।